राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे पुरोगामी विचारांचे सुधारणावादी संत. ईश्वर भक्तीसोबतच समाजातील अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी आपल्या लेखनातून व भजन कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनाचा मार्ग अवलंबला. ग्रामगीता या रचनेमधून त्यांनी ग्रामजीवनात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. व्यापक समाजापर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी त्यांनी मराठीसोबतच हिंदी भाषेतही लेखन केले. तुकडोजी महाराजांनी अनेक भजने लिहिली. त्यातील प्रासादिक शैलीत लिहिलेले त्यांचे या झोपडीत माझ्या हे भजन विशेष लोकप्रिय आहे. या रचनेत राजमहाल आणि झोपडी या प्रतीकांच्या माध्यमातून त्यांनी शाश्वत सुख हे भौतिक सुख साधनांमध्ये नसून ते आंतरिक समाधान व ईश्वराप्रती असलेल्या भक्तिभावनेत असते हा विचार व्यक्त केला आहे. राजमहल हा ऐश्वर्याचे समृद्धीचे प्रतीक, तर झोपडी हे अकिंचनतेचे निर्धनतेचे प्रतीक. दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे देत तुकडोजी महाराजांनी या दोन्ही ठिकाणी मिळणाऱ्या सुखाची तुलना करीत भौतिक साधन संपन्नतेतून मिळणाऱ्या सुखापेक्षा अकिंचन स्थितीतही निस्पृह निरपेक्ष वृत्तीने केलेल्या ईश्वर चिंतनातून मिळणारे सुख हे शाश्वत चिरंतन असल्याचे सांगून जनमानसांना मोलाचा संदेश दिला आहे. सहज सोप्या ओघवत्या भाषेतील ही रचना अर्थ आणि काव्य सौंदर्याने युक्त आहे. तुकडोजी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त सादर आहे कविता या झोपडीत माझ्या. राजास जी पहाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जातात या महाला मज्जाव शब्द आला, भीतीन यावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील शांबदानी, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरीन बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या.